नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. मी मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. अध्यात्म, फॅशन, समाजकारण, राजकारण, कर्मकांडाला कडवा विरोध, प्रत्येक कार्याला धर्माचं अधिष्ठान, काहीसे परस्परी विरोधी असे शब्द वाटतात. मात्र या साऱ्याचा संगम जर एका व्यक्तीमध्ये असेल तर अशाच एका व्यक्तीशी अर्थातच भय्यू महाराजांशी आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार, मी मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. संवाद साधायचा वेगवेगळ्या विषयांवर आपल्याशी. खरं तर आपला संचार जो आहे तो अध्यात्मापासून फॅशनपर्यंत, राजकारणापासून समाजकार्यापर्यंत. म्हणजे इकडे मी आल्यावर एक पाहिलं की कोणत्याही भक्ताच्या हातात मला साधं एक फुलही दिसलं नाही. एक प्रकारे प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणवत होतं की कर्मकांडाला आपला कडवा विरोध आहे. मगाशी तो एक भक्त त्याने अंगात आल्यासारखं केलं, तुम्ही तात्काळ त्याला दूर सारलात. मात्र त्याचे प्रत्येक ठिकाणी म्हणजे आत्ताही या प्रत्येक आमच्या मुलाखतीच्या फ्रेममध्ये सुद्धा धर्म दिसतोय, दैवत दिसतंय. हे काहीसं वेगळं वाटतं आणि तरीसुद्धा तिथे प्रत्येक ठिकाणी एक समाज दुवा म्हणजे तुम्ही असता. नेमकं काय आहे सर्व? खरं म्हटलं तर धर्म हे खूप सोपं आहे. जीवन जगण्याची आदर्श आचारसंहिता म्हणजे धर्म आहे. आपण या धर्माला जाती, संप्रदाय आणि वेगळे आणि विविध क्रियांशी जोडून बघितलं आणि त्याला जोडलं. त्यामुळे धर्म एक ओझा वाटायला लागला. धर्म जर आईच्या स्वरूपात समोर येतं तर ममता आणि वात्सल्याचं स्वरूप घेऊन नेमकं माणसासाठी धर्म हे कळतो. पण सध्याच्या काळामध्ये उलटी गंगा वाहते आणि जे धर्म माणसासाठी निर्माण झालेलं होतं आज माणूस त्या धर्मासाठी वापरायला जायला लागला आणि हे एक शोकांतिक आहे. आणि त्यामुळे आपण बघतो की धार्मिक आयोजनाची एक मोठी लाट तुटली. जातीगत संघटन, सामाजिक संघटन आपल्या हक्काची मागणी करताना दिसतात, पण समाजाची ग्लानी दूर होत नाही. धर्माचं जे मूळ अर्थ असतं, प्रत्येकाची भावना ओळखून त्यातली संवेदनाला सन्मानाची वागणूक देऊन आपलंसं काही बनवायचं म्हणजे खरं एकात्मकतावाद आणि त्यातून समता आणि समरसता निर्माण करत असताना राष्ट्र, समाज आणि मानवतेचं जे धुरा आहे त्याला एक केंद्रबिंदूवर स्थापित करणारी शक्ती म्हणजे धर्म आहे. आपण धर्माची खूप छान व्याख्या सांगितली. खरं तर म्हणजे एक प्रकारे जीवन जगण्याचा जो मार्ग आहे तोच धर्म असं प्रतिपादन केलं. सध्याचं चित्र विचित्र म्हणजे खरं तर तुम्ही म्हटलं की धार्मिक आयोजनांची लाट, यात राजकारणी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी धर्माचा वापर, गैरवापर करून घेतातच. मात्र त्यात त्यांना काही तथाकथित धार्मिक नेत्यांची, स्वतःला जे धर्मगुरू म्हणून घेतात, वेगळे संप्रदाय स्वतःचे वेगळे रावट्या उभारताना दिसतात, त्यांची साथ दिसते. काही लोक तर चक्क काही ठिकाणी संकट आलंय तर मीच संकट मोचक आहे, माझा हा बिल्ला वापरा, माझं हे असं करा, हे मी सर्व सूत्र तुम्हाला मीच तारणहार, तसं आवडून फिरताना दिसतात. त्यांच्याविषयी काय वाटतं? निश्चितपणे मानसिकता अशी आहे की भारतीय समाजाला गुलाम बनवूनच आपण नेतृत्व देऊ शकतो. मग ते धर्माच्या नावाखाली असेल, सामाजिक कार्यांच्या नावाखाली, सामाजिक क्षेत्रात असेल किंवा धार्मिक कार्यामध्ये असेल, प्रत्येक राजनीतिक क्षेत्रामध्ये असेल. आता जेव्हा गुलामच बनवायचं आहे तर ज्यांना गुलाम बनवायचं ते सगळे एकत्र येतात. खरं म्हटलं तर धार्मिकता ही आत्मिक स्वतंत्रतेला जे आहे स्वरूप प्रदान करणारी असते. खरं म्हणजे मुळात धर्म जर शरीर आहे तर अध्यात्म त्याची आत्मा आहे. आणि कुठल्याही धर्मामधून जर अध्यात्म काढून घेतलं तर धर्म निव्वळ खोकळा होतो, म्हणजे खुळखुळा होऊन जातं. आणि म्हणून आपण जर बघितलं की ज्या धर्माचा निर्माण, ज्या धर्माचा विचार किंवा ज्या धर्माचा सिद्धांत हे सर्वसामान्यांचे रक्षणासाठी होतं, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी होतं आणि प्रत्येक वर्गाला प्रवाहामध्ये आणून देत असताना सर्वांना समानतेचा अधिकार देण्यासाठी होतं. आज ते धर्म त्यांच्यापासूनच लांब का चाललेलं आहे? कारण एकीकडं वाईट कर्म करणारे आणि वाईट कृती करणारे, वाम मार्गाने पण संपत्ती मिळवणारे किंवा पद मिळवणारे किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये आज धर्माच्या या विधीचा, विधानाचा किंवा या धर्म प्रक्रियेचा खूप चांगल्या रीतीने
उपयोग करतात आणि ते उपयोग करून त्याचा उपभोगही करतात आणि आपलं नाव तर स्वच्छ करून घेतात. पण जे धर्म सज्जनांच्या संरक्षणासाठी झालं होतं ते धर्म आज सज्जनांपर्यंत पोहोचत नाही. म्हणून हे कलियुग म्हटलं जातं. आणि ह्या कलियुगामध्ये मूलतः मानसिक गुलामिकतेला प्रेरित करणारा व्यक्तिवाद कुठंतरी स्वातंत्र्य मिळवल्यानंतर अजूनही आपल्याला दिसून येतं. म्हणजे खरं लोकशाहीची जी परंपरा किंवा लोकशाहीची जी प्रक्रिया किंवा परिभाषा आहे ते आज पण मला स्पष्टपणे या व्यक्तिवादाच्या सावटमध्ये कुठंतरी दिसून येत नाही. हे सर जे आपण सांगितलं खरं तर अस्वस्थ करून जाणारी ही परिस्थिती. म्हणजे थोडंसं जर मागे गेलं, तुम्ही मागे वळून पाहत असालच, जी तेव्हा फॅशनच्या दुनियेतला एक स्वतःच्या मस्तीत स्वतःच्या जगात जगणारा, म्हणजे तसं पाहायला गेलं तर आमच्यासारख्या बाहेरून पाहणाऱ्यांना ते जग खूप सुंदर म्हणजे ग्लॅमरस असं दिसतं. त्या ग्लॅमरस जगातून त्या तरुणाला अध्यात्माकडे यावंसं का वाटलं तुमच्या बाबतीतच? त्याचं मूळ कारण असं आहे की अध्यात्म हे आपल्या सगळ्यांच्या आत निहित असतं आणि ते संवेदनाच्या स्वरूपात असतं. आणि ते संवेदना कुठेतरी आपल्या स्वभावामध्ये प्रकट होत असते. एखाद्याचं दुःख पाहिलं तर आपण दुःखी होतो, एखाद्याचं सुख पाहिलं तर आपण सुखी होतो. ही जी भावना असते, ही भावनांची जी जोड आहे ती प्रेरणा निर्माण करते. आणि त्या प्रेरणामधून आपल्याला लक्ष मिळतो. आणि त्या लक्षला जेव्हा आपण केंद्रित होतो तर एकाग्रता येते. आणि त्या एकाग्रतापासून यश मिळतो. आणि यशपासून संतुष्टी आणि त्याच्यापासून विरक्ती आणि त्याच्यापासूनच मुक्ती मिळते. तर मुळातच जर पाहिलं तर ग्लॅमर आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, नेहमी जग हा भौतिकवाद आणि देववादच्या संतुलनाने चालतं. जिथे नीतिमूल्य म्हणा आणि त्याच्याबरोबर भौतिक मूल्य म्हणा. भौतिक मूल्यांना पण जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला नीतिमूल्याची गरज आहे आणि नीतिमूल्यांना चालवण्यासाठी तुम्हाला भौतिकतेची गरज आहे. म्हणून जर आपण बघितलं तर प्रत्येक माणूस आपल्या स्वतःमध्ये ग्लॅमरस असतो, प्रत्येक आपल्या स्वतःमध्ये एक आध्यात्मिक असतो. पण त्या अध्यात्म आणि त्या ग्लॅमरची ओळख तेव्हाच होते की एखाद्या व्यक्तीला सोप्या पद्धतीने आपल्या जागेवर ठेवून बघायचं आणि त्याच्या जागेवर स्वतःला ठेवून बघितलं तर हे जीवनातली फिलॉसॉफी फार सोप्या पद्धतीने किंवा ह्या जीवनातला जे दर्शनवाद आहे ते सोप्या पद्धतीने समजल्या जातं. शेवटी आपण जे मूळ तत्व आहे ती संवेदना आहे. आणि मला या सर्व जी प्रेरणा जी प्राप्त झाली आहे ती माझी आंतरिक संवेदनामुळे झाली आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण मी देतो. एकदा माझी कन्या खेळत होती घराच्या बाहेर खेळत असताना माझी गाडी त्याच वेळेला आली आणि माझी गाडी त्याच वेळेला आल्याबरोबर ती मला पाहून आणि माझ्याकडे पळत आली. मी तिला पाहून उत्साहित झालो. दार उघडलं, तिचं बोट हे गाडीच्या दारात आलं. दुःखाने उसरून गेलो. मुलीला कसं तरी उचललं, हॉस्पिटलकडे पळायला लागलं. तेवढ्या ड्रायव्हरने गाडी मागे घेतली. छोटंसं कुत्र्याचं पिल्लू त्याच्या खाली आलं. मी त्या क्षणाला थांबलो आणि म्हटलं माझ्या मुलीला एवढं दुःख झालं आणि तिचं दुःख पाहून मला एवढं दुःख झालं. मग नेमकं हे पण तर जीव आहे. ह्यांना किती दुःख होत असेल, ह्यांना कोण त्रास होत असेल, ह्यांना कोण हॉस्पिटलमध्ये नेणार, ह्यांना कोण रुग्णालयात नेणार. म्हणून आपण हीच जी संकल्पना आहे त्याच्या माध्यमातून आपण फिरते रुग्णालय केलं तयार आणि 5 रुग्णालय आपण इंजर्ड ॲनिमलसाठी चालू केले. म्हणजे जर म्हटलं तर हे सगळं क्षणिक असतो आणि टिकणारं काय असतं, ती टिकणारी म्हणजे शांती असते. तर प्रत्येक माणूस हे शोधत असतो की त्याला शांती कशात भेटते. आणि मला असं वाटलं की माझी खरी शांती प्रत्येकांना प्रसन्न पाहून आहे. आणि म्हणून माझी एनर्जी लेवल, माझी ऊर्जा आज एवढे तास काम केल्यानंतर पण जी टिकते ते म्हणजे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहून, दुसऱ्यांच्या अंतःकरणामध्ये समाधान पाहून मी समाधानी होतो. दुसऱ्यांच्या अंतःकरणातील समाधान पाहून समाधानी होणाऱ्या भैयू महाराजांची आपण पुढच्या काही मुद्द्यांवर संवाद साधणारच आहोत. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून फॅशन, अध्यात्म यानंतर जीवनातील आणखी काही मुद्द्यांवर.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण आज संवाद साधतोय भय्यू महाराजांची. अध्यात्मापासून फॅशन झाली, आता राजकारणाकडे थोडंसं वळणार आहोत. मात्र त्याआधी सध्याच्या सामाजिक स्थितीवर सुद्धा त्यांच्याशी आपण बोलूया. सध्याची स्थिती पाहिली तर काही वेळा खरोखर हादरून जायला होतं. खरं तर मी माध्यमांमधला बरीच वर्ष पत्रकारिता करतोय, वेगवेगळे अनुभव घेत असतो. त्यामुळे घटना दुर्घटना याचं तसं पाहायला गेलं कितीही संवेदनशील असलो तरी कुठंतरी एक बोथटपणा येतो. मात्र तरीसुद्धा सध्याची स्थिती पाहून मात्र एखाद्या सामान्य माणसासारखंच हादरून जायला होतं. एवढी निराशाजनक अशी परिस्थिती का निर्माण झाली आहे सध्या समाजात? ह्याचं सगळ्यात मोठं जे योगदान आहे आपल्या जीवनामध्ये तर ते अर्थ आधारित शिक्षण व्यवस्थेला मी मानतो. या अर्थ आधारित शिक्षण व्यवस्थेने जी अर्थ आधारित बुद्धीचं निर्माण केलं, त्या अर्थ आधारित बुद्धीने अर्थ आधारित समाजाचं निर्माण केलं आणि त्या अर्थ आधारित समाजाने मानवतेला पूर्ण संपवून टाकलं. लोक म्हणतात नीतिमूल्य पाळावे, नीतिमूल्य जोपासावे, पण नीतिमूल्य काय असतात हे कोणी सांगत नाही आणि नीतिमूल्य नेमके काय आहे हे कोणी शिकायला तयार नाही. मूल्याधिष्ठ जीवन सगळे बोलतात, मूल्याधिष्ठ जीवन जगायला पाहिजे. मग मूल्याधिष्ठ जीवन नेमकं काय आहे हे सांगणं गरजेचं आहे. हे सांगणार कोण? तर आदर्श, ज्याला भारतीय समाज अनुसरण करत आलेला आहे. कुठंतरी मला वाटतं की प्रत्येक क्षेत्रातले आदर्शांना अहंकाराचं ग्रहण लागल्यामुळे सामान्य व्यक्तीशी ती जोड करायला तयार नाही, सामान्य व्यक्तीशी संवाद करायला तयार नाही. आणि तेच परत अर्थ आधारित शिक्षणामुळे कुठंतरी जाऊन परत तीच परिस्थिती निर्माण होते की एखाद्या व्यक्तीचं वलय किंवा चरित्र किंवा एखाद्या व्यक्तीचं व्यक्तित्व आपण त्या अनुषंगाने बघतो की तो किती शिक्षित आहे किंवा त्याच्याकडे किती पैसा आहे. हे जे अर्थ आधारित शिक्षण व्यवस्थेने मानसिकता बदलल्यामुळे तो समाजासाठी काय करतोय किंवा समाजाला त्यांनी काय दिलंय ह्याचा विचार आपण करत नाही. आणि म्हणून आज कुठंतरी आदर्शाची जेव्हा आपण आदर्शाबद्दल संकल्पना मांडतो तर ज्या देशामध्ये महाभारत घडलं असेल आणि सुईच्या टोक एवढ्या जमिनीसाठी अख्खा महाभारत घडत असताना भावभावंडांमध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली असेल, म्हणजे या देशामध्ये सुईच्या टोक एवढ्या जमिनीसाठी महाभारत घडलं असेल, तिथे एक आदर्श आपले पावनारचे आश्रमातून बाहेर पडतो आणि लाखो हेक्टर भूमिहार शेतकऱ्यांपासून भूमिहीन शेतकऱ्यांना वाटण्याचं काम करतो, जे आहे भूदान आंदोलनाच्या माध्यमातून. ते आचार्य विनोबा भावे एक आदर्श आहे. एक आदर्श जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल आपण जेव्हा राजकारणामध्ये बोलतो, अमुक व्यक्तीने इतका घोटाळा केला, पण त्यावेळेला आपण काय लालबहादूर शास्त्रीचे स्मरण करतो? तर नेमके आपण कसे आदर्श आणतोय आणि कसे आदर्श देतोय? छत्रपती शिवरायांचा आदर्श की 32 वर्षामध्ये आपला संपूर्ण 4 संस्कृतचा वाङ्मय लिहून 100च्या वर लढा देणारा छत्रपती शंभूराजे, जे समता आणि समरसता घेऊन आलेले महात्मा फुले, ज्यांनी जीवन कसं जगावं आणि अधिकारपूर्वक जीवन कसं जगावं आणि अधिकाराला कसं घ्यावं आणि त्याबरोबर कर्तव्य कसं पार पाडावं हे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, किंवा स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, ह्या स्वराज्याची आंतरिक स्वराज्याला जागृत करणारे लोकमान्य टिळक असतील, किंवा समाज रचना कशी करावी ह्याच्यासाठी राजर्षी शाहू महाराज असतील. एक ते आदर्श आहे. आणि एक आदर्श आहे की रातोरात तयार केले जातात, इव्हेंट मॅनेज करतात, ब्रँडिंग करतात, इमेज बिल्डिंग करतात. आता ह्यांच्याकडे संसाधनं पुरेसे आहेत पण विचार नाही द्यायला, आणि ज्यांच्याकडे विचार आहेत त्यांच्याकडे संसाधनं नाही, ते लोकांपर्यंत पोचत नाही. तर समाज ह्यांच्या मागे पळतो. मग सामाजिक आंदोलनाच्या नावाखाली असेल, राजनीतिक आंदोलनाच्या नावाखाली असेल, धार्मिक आंदोलनाच्या नावाखाली असतं. आणि जेव्हा समाज आणि तरुण वर्ग ह्यांच्या मागे पळत जातो आणि पळता पळता जेव्हा तो थकतो तर बघतो की आपण एक चौरायावर उभे आहोत, म्हणजे शेवटी फिरून जाऊन आपण तिथल्या तिथेच उभे आहोत. कारण हे आदर्शांकडे काही नाहीच आहे देण्यासारखं. आदर्श ते असतात की एकीकडे जेव्हा आपण घोटाळ्याचा आपण विषय मांडतो तर एखाद्या राजकारणीविषयी आपण जेव्हा आपण चरित्र आणि त्याचा व्यक्तित्वाची रेषा ओढत असतो किंवा त्याचं व्यक्तित्व आणि चरित्र समोर आणत असतो, त्यावेळेला दुसरीकडून एक प्रकाशमान लालबहादूर शास्त्रीचं चरित्र, सरदार वल्लभभाई पटेलचं चरित्र पण असायला पाहिजे. मला असं वाटतं की समाज
कुठंतरी संघर्षातून निर्माण झालेले आदर्शांचा विसर करत चाललेला आहे आणि त्यामुळे समाज मानसिक गुलामिकतेकडे वळत चाललेला आहे. पहिले अशिक्षित ठेवून गुलाम राहिलो, आता आपण आकर्षणच्या वलयमध्ये अडकून आपण गुलाम झालेलो आहे. म्हणून समाजामध्ये तीव्र निराशा आहे, हे सर्व आदर्शांची पोकळीमुळे. खूप चांगलं विश्लेषण भैयू महाराजांनी आता सध्याच्या सामाजिक परिस्थितीचं केलं. थोडंसं आपण थांबूया एका ब्रेकसाठी. ब्रेकनंतर त्यांनी जो एक मुद्दा उपस्थित केला, इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचा. पॉलिटिक्सच कशाला, खरं तर काही सामाजिक आंदोलनंसुद्धा, आणि त्यात स्वतः भैयू महाराजसुद्धा त्या ठिकाणी गेले होते खरं तर देशहिताच्या मुद्द्यावर. त्या विषयावर सुद्धा त्यांना आपण बोलतं करूया. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण संवाद साधतोय भैयू महाराजांची. कदाचित या संवादात काही ठिकाणी वाद सुद्धा होऊ शकतो, मात्र त्या वादातून सुद्धा पुन्हा एकदा संवादाकडे जाण्याचा आपला प्रयत्न असेल. तुम्ही एक मुद्दा आता सांगितलात, इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचा. हे ब्रँडिंगचं जे पॉलिटिक्स सुरू झालेलं आहे, खरं तर सामाजिक आंदोलनात सुद्धा ते दिसलं. म्हणजे इव्हन धर्मकारणामध्ये पण आहे. हो, आहे ना. म्हणजे बिल्ले खपवणं. कसं झालंय, राजकारण हे वंशवाद वाढवण्याची प्रक्रिया, धर्म हा देव बनण्याचं साधन आणि समाजसेवा ही पुरस्कार प्राप्तीचं ध्येय झालेली आहे. त्याचं कारण असं आहे, माणसाची आणि माणसातमधली एक सहज वृत्ती असते. ते भौतिकतेच्या आकर्षणच्या लवकर आहारी जातो आणि बळी पडतो, कारण ते सोपं असतं स्वीकारायला. कसं आहे, एखादं कडुनिंबाच्या झाडावर चढायचं, फांदी तोडायची आणि दातून करायचं. नीम तसा पौष्टिक आहे आपण म्हणतो, पण त्याच्या अतिरिक्त दुसरीकडे जर बघितलं तर ब्रश उचलायचं, पेस्ट लावायची आणि करून घ्यायचं. हे किती सोपं आहे. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये परस्पर आपण जर बघितलं तर खूप सोपं आहे. आणि त्याचमुळे कसं असतं की कबीर सहजतेने बोलतं तरी तो क्लिष्ट वाटतं. तुकारामाचे अभंग इतके सरळ आणि सहज आहेत तरी ते कठीण वाटतात, कारण आचरणामध्ये कठीण आहे. पण एखाद्या धर्मक्षेत्रातल्या व्यक्तीने इव्हेंट मॅनेज करून म्हटलं, लाखभर लोकांना न ओळखता हात वर केले की जा कल्याण हो. ज्याला तुम्ही ओळखू शकत नाही त्याचं तुम्ही कल्याण कसं करू शकता? असं जर असतं तर द्रोणाचार्यांनी उभं राहायला पाहिजे होतं आणि पांडवांना आणि कौरवांना सांगायला पाहिजे होतं की जा तुमचं कल्याण हो. मग ते अर्जुन धनुधर्य म्हणून निर्माण झालं असतं. मग पार्थ म्हणून कुरुक्षेत्राच्या मैदानात ते श्रीमद भगवद्गीतासारखं जे विश्वातलं सर्वात चांगलं मॅनेजमेंट किंवा प्रबंधनावर जे सगळ्यात चांगलं जे उपयुक्त जे ग्रंथ आहे ते आपल्याला मिळालं असतं. माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की ज्या गोष्टींमध्ये भौतिकतेचा कुठेतरी पुट असतो किंवा भौतिक चाचणी त्याच्यामध्ये टाकलेली असते आणि ते भौतिक चाचणी आकृष्ट करण्यासाठी टाकलेली असते आणि ते आकृष्ट करून आणि जाळात घेण्यासाठी असते. हे फार सोपं असतं, कारण जाळात घेणं वाघ असेल किंवा कुठलाही तपंग आणि किती ताकदवर प्राणी असेल, पण जर एखाद्या पिंजड्यामध्ये एखादा त्याचा शिकार तिथे लावला तर तो तिथे जाऊन नेमकं अडकतो. माणसाचं असेल, पशु असेल, प्राणी असेल, हे भौतिक स्वरूपामध्ये एवढे जास्त लवकर अडकतात की त्यांना त्यावेळेला नीती, मूल्य